नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, हार्दिक शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यातील 34 जिल्ह्यातील अंतिम आणेवारी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण जिल्हानिहाय राज्यातील अंतिम आणेवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, ही अंतिम आणेवारी खूप महत्त्वाची असते, कारण की मित्रांनो या वर्षीची अंतिम आणेवारी हा ट्रिगर कारण की खूप महत्त्वाचा आहे। अंतिम आणेवारीच्या आधारावरच याच्यानुसारच अंतिम आणेवारीच्या आधारावरच उर्वरित 75% पीक विमा नुकसान भरपाई याचबरोबर किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करणे असेल इत्यादी सवलती शेतकऱ्यांना मिळत असतात। कारण की मित्रांनो, ही अंतिम आणेवारी ही शेवटची अंतिम आणेवारी असते आणि अंतिम आणेवारीच्या आधारावर उत्पन्न किती हाती आलं, शेतकऱ्यांचे नुकसान किती झालेले हे संपूर्ण आधारित असतं आणि याच्यानुसारच राज्यातील विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून 34 जिल्ह्यांच्या अंतिम आणेवारी जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि राज्यातील जिल्हानिहाय आपण अंतिम आणेवारी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्यातील 1217 गावाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे, त्यामुळे या 1217 गावातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे। दुसरा जिल्हा नाशिक। नाशिक जिल्ह्यातील 51 महसूल मंडळातील जे काही अंतिम आणेवारी आहे जिल्हाधिकारी नाशिक यांच्या माध्यमातून 50 पैशापेक्षा कमी काढण्यात आलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक थोडीशी दिलासादायक बातमी नाही, कारण की मित्रांनो चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा वर काढण्यात आलेली आहे। फक्त 3 महसूल मंडळांची अंतिम आणेवारी 50 पैशाच्या आत आलेली आहे। मित्रांनो, पालघर जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा वर आहे, म्हणजे 60 ते 65 पैसे पालघर जिल्ह्याची अंतिम आणेवारी आहे। याचबरोबर ठाणे जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50च्या वर आहे। रत्नागिरी जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा वर आहे। याचबरोबर रायगड जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50च्या वर। सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा वर आहे। याच्या व्यतिरिक्त धुळे जिल्ह्याचा विचार केला तर फक्त धुळे जिल्ह्यातील 28 महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण की धुळे जिल्ह्यात 28 महसूल मंडळाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे व इतर महसूल मंडळाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे। मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील फक्त 13 महसूल मंडळाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी, उर्वरित महसूल मंडळाची अंतिम आणेवारी 50च्या वर आहे। जळगाव जिल्ह्यातील 68 महसूल मंडळाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी व इतर महसूल मंडळाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त काढण्यात आलेली आहे। मित्रांनो, 12वा जिल्हा पुणे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून फक्त 40 महसूल मंडळाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी काढण्यात आलेली आहे व इतर महसूल मंडळातील अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा वर काढण्यात आलेली आहे। मित्रांनो, सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून फक्त 46 महसूल मंडळाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी काढण्यात आलेली आहे व इतर महसूल मंडळाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे। मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील 65 महसूल मंडळाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे। सांगली जिल्ह्यातील 36 महसूल मंडळातील शेतकऱ्यांची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी काढण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्याचं सध्या अपडेट उपलब्ध आपल्यापर्यंत आलेलं नाही। ज्यावेळेस अपडेट आपल्यापर्यंत उपलब्ध होईल त्यावेळेस माहिती सांगण्यात येईल। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्याची संपूर्ण अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा आत म्हणजेच 46 पैसे काढण्यात आलेले आहे। याच्यानंतर मित्रांनो, 18वा जिल्हा जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणेवारी 46.43 पैसे काढण्यात आलेली आहे, त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। याचबरोबर बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणेवारी 46.50 पैशापेक्षा कमी काढली, त्यामुळे 50 पैशापेक्षा कमी आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। बीड जिल्ह्याची अंतिम आणेवारी 46.50 पैसे। याचबरोबर लातूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याची अंतिम आणेवारी 48 पैसे काढण्यात आलेली आहे। याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणेवारी 47 पैसे काढण्यात आलेली आहे। नांदेड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण नांदेड जिल्ह्याची अंतिम आणेवारी 48 पैसे काढण्यात आलेली आहे। परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणेवारी 48 पैसे काढण्यात आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यातील जवळपास संपूर्ण 5ही तालुक्यातील अंतिम आणेवारी जवळपास 29 महसूल मंडळे आहेत हिंगोली जिल्ह्यात संपूर्ण, आणि 29 महसूल मंडळाची अंतिम आणेवारी 48 पैसे काढण्यात आलेली आहे। याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे
अकोला जिल्ह्यातील फक्त 48 महसूल मंडळाची अंतिम मानवारी 50 पैशापेक्षा कमी, याचबरोबर उर्वरित 4 ते 5 महसूल मंडळाची अंतिम मानवारी 50 पैशापेक्षा वर आहे। याचबरोबर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील जवळपास संपूर्ण महसूल मंडळाची अंतिम मानवारी 50 पैशापेक्षा आत आहे। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम मानवारी जवळपास 91 महसूल मंडळाची अंतिम मानवारी 50 पैशापेक्षा आत आहे, परंतु उर्वरित महसूल मंडळाची अंतिम मानवारी 50 पैशापेक्षा वर काढण्यात आलेली आहे। मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील फक्त 18 महसूल मंडळे सध्या 50 पैशापेक्षा आत आहेत, परंतु उर्वरित सुद्धा महसूल मंडळाची अंतिम मानवारी 50 पैशापेक्षा आत येण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे। याचबरोबर मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील फक्त 12 महसूल मंडळांची अंतिम मानवारी 50 पैशापेक्षा कमी काढण्यात आलेली आहे। याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील 11 महसूल मंडळांची अंतिम मानवारी 50 पैशापेक्षा कमी आहे। भंडारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम मानवारी 60 पैशापेक्षा वर काढण्यात आलेली आहे। गोंदिया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम मानवारी 50 पैशापेक्षा वर काढण्यात आलेली आहे। याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम मानवारी 50 पैशापेक्षा वर काढण्यात आलेली आहे। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो जवळपास गडचिरोली, गोंदिया, याचबरोबर भंडारा, याचबरोबर इतर समजा पालघर असेल, ठाणे असेल, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग याच्या व्यतिरिक्त धुळे या सर्व जिल्ह्याची अंतिम मानवारी 50 पैशापेक्षा वर काढण्यात आलेले आहेत। आणि ज्या आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याच्या अंतिम मानवारी सांगलेल्या आहेत, परंतु आता ज्या जिल्ह्याची अंतिम मानवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 50 पैशापेक्षा कमी काढण्यात आलेली आहे त्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण की ज्या जिल्ह्याची अंतिम मानवारी 50 पैशापेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलती लागू होतात। त्याच्यामध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई असेल, यावर्षीचा जी काही दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे दुष्काळी मदत असेल, याचबरोबर मित्रांनो उर्वरित 75% पीक विमा असेल ते सुद्धा मिळत असतात। आणि याचबरोबर वीज बिलामध्ये 35.5% सवलत, याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या ज्या महसूल मंडळातील विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये सवलत, अशा प्रकारची सवलत मिळत असते। आणि ह्या सर्व सवलती लागू होण्यासाठी तुमच्या जिल्ह्याची अंतिम मानवारी 50 पैशापेक्षा कमी येणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि ही अंतिम मानवारी तालुका स्तरावरून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर केली जाते आणि संपूर्ण हे जे काही आधारित असतं ते जिल्हाधिकाऱ्यांवर, आणि ही जी काही संपूर्ण जिल्ह्याची अंतिम मानवारी जी असते जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जाहीर केली जाते। त्यामुळे आता विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून किंवा राज्यातील संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याच्या अंतिम मानवाऱ्या काढण्यात आलेल्या आहे। आणि बहुतांश राज्यातील महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यातील जवळपास बहुतांश जिल्ह्याच्या अंतिम मानवारी 50 पैशापेक्षा कमी आल्यामुळे ही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो राज्यातील 34 जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्यांच्या अंतिम मानवाऱ्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।